मंडळी. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आता असे सगळं करतात दर्शनावर काम होऊ शकते आणि करत मारुतीला पण जायचं. जाऊया आता. तर आज आपण जाणार मस्त वेगळी इलेक्ट्रिक गाडीवर. पण आता आलोय मंदिरात. तर आज शनिवार असल्यामुळे तर आपले इथले डबे जर झालं तर तुम्हाला तर माहितीच इथं आपण डबे द्यायला येतो. तर आज शनिवार होती मंदिरात पण जाऊन आलेलं. एक 4 मजले चढून खाली उतरायचं रोजच आहे, पर्यायच नाही. तर आज शनिवार होती तर आपण मंदिरात पण जाऊन आलेलो आहोत. आता त्याच्या पुढचा प्लॅन असा आहे एक आपण एक्सप्लोर करायला जाणार आहे. तर बघूया आता आपण एकटं जातोय का आपल्यासोबत मित्र पण येतोय, कारण आज बघूया काय होतंय. आज जरा मोठा प्लॅन चॅलेंज घेतली. तर जाऊया आधी डबं गोळा करूया. तर आपल्याला निवांत जायचं दुपारी 1च्या जायचं. इथनं किती अर्धा तास पण नाही लागत आपल्या इथनं जायला त्या ठिकाणी. तर बघूया कसं नियोजन होतं आजचं. तर आता आपण डबे घ्यायला जाऊ. डावात पडला तर आपण आलो डबे द्यायला सिंहगडमध्ये कॅम्पसमध्ये. हे काय भाजी चपातीचा डाबा आहे. आज शनिवार असल्यामुळे सुट्टी आहे. आज सुट्टीचा दिवस शनिवारावर असल्यामुळे गर्दी बघा खेळायला क्रिकेटची. मला आठवत नाही मी कधी क्रिकेट खेळलोय म्हणून. मग काय मला तर आठवत नाही मी क्रिकेट कधी खेळलोय. कारण क्लब होता मला क्रिकेट क्लासला होतो स्टेडियमला. स्टेडियमला क्रिकेटला होतो. परत त्यानंतर फुटबॉलला होतो. फुटबॉल लावला होता, हॉकी लावला होता, कबड्डी पण लावला होता 6 महिने. आणि क्रिकेटचा जास्त होता 10वी पासून डिप्लोमा असतो. परत काय सक्सेस नाही झालं ते पण सोडून दिलं. परत लॉकडाऊन चालू झालं. दिवस वाईट होतच गेले. तर आजचं वातावरण बघू किती शांत आहे, कारण सुट्टीचा दिवस असल्यामुळे ना आपले सिंहगडचे डबे. कारण टोटल 5 मजले चढले आता उतरतो गणपती. कधी लिफ्ट चालते कधी नाही चालत. तर आपण आता चाललेलं डबे द्यायला. तर घेतलेले डबे तर दिसणार नाही कारण अंधार आहे आमच्या इथं थोडंसं. तर चला आता. तर रात्रीचा नाईट व्ह्यू बघू शकताय तुम्ही मित्रांनो. तर आपण आता आलो शिवसृष्टीच्या बॅक साईडला. तर आता आपण डबे नाही जायचं. कसा आहे खेळ मांडीला. तर इकडं पुढं अख्खं मोकळे वातावरण. भूताची हंटर नाईट, 1 नाईट हंटर नाईट.
कारण आपण मित्रांनो इकडे डबे द्यायला आले, कारण आपल्याला नवीन ऑर्डर आहे. तर त्यामुळं बुद्धाच्या बंगल्याच्या शेजारी, कारण समोर सगळ्या काळोख आहे बघू शकताय.